नमस्कार. आपण आहोत विक्रोळी येथील कन्नवर नगर 2 मध्ये. कारण आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 2017. येथील सामान्य लोकांचे काही सामान्य प्रश्न आहेत. आज आपण थेट त्यांच्या जाऊन या प्रश्नांची उत्तरे घेऊया. हे जे काही नगरसेवक आहेत गेली 5 वर्षे इथे आहेत त्या सतत नगरसेवकांना तुम्हाला अशा काही मदत किंवा त्यांच्याकडनं काही अशा आश्वासनं मिळाली आहेत का किंवा तुमच्या झोपडपट्ट्या आम्ही सांभाळू तुम्हाला कुठल्या प्रकारचे त्रास होणार नाही किंवा असं काही त्यांनी आश्वासन तुम्हाला दिले? बिलकुल नाही. कुठलाही नगरसेवकने काही नाही देतात पण वेळ आला की कुणी येत नाही. हा एक प्रश्न झाला. पण या व्यतिरिक्त आणखीन ज्या मूलभूत गरजा जसं पाणी प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? किती वेळा तरी आम्ही ऍप्लिकेशन केलं अर्जी केली कुठल्याही नगरसेवकने अजूनपर्यंत आम्ही स्वतःहून आम्हाला गरज आहे आम्ही नागड्यावर उघड्यावर झाड आहेत इथे झाडामध्ये जाऊन आम्ही महिला किंवा जेंट्स महिला अगोदर जाऊन बाथरूमला बसतात. महिला उठून आल्यानंतर पुरुष लोक थोडा आवाज करतात त्यावेळी पुरुष लोक जाऊन तिकडे बसतात. पण अजूनपर्यंत कुणी बी नगरसेवकने आम्हाला बाथरूम वगैरे बांधून दिलेला नाही. आपल्या वॉर्डमध्ये कुठल्या पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत? मनसेचे आहेत आणि शिवसेनेचे आहेत. बस. बरं त्यांच्याकडनं तुम्हाला काय काय अशा अपेक्षा आल्या होत्या की बाबा मला या गोष्टी करून देऊ आणि त्यातल्या किती त्यांनी पूर्ण केल्यात? कुठल्याही पूर्ण केलेल्या नाही फक्त आश्वासन देतात. तुमच्याकडे वोटर आयडी आहे का तुम्ही? आहे ना. हां दाखवू शकाल प्लीज? हे आहेत उमेश पंधारे. हे गेली 98 सालापासून इथे राहत आहेत. सुजाण नागरिक म्हणून इलेक्शनच्या वेळेला वोटिंग सुद्धा करतात. पण एखादा असा कोणी उमेदवार आला तुम्हाला चालेल का की जो अपक्ष आहे पण ज्याच्या मनात खूप काही काम करण्याची जिद्द आहे होतकूर उमेदवार आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं? त्याच्याबद्दल काय आम्हाला कुठलाही पक्ष असो आम्हाला कामं केली शक्यतो घरं झोपडपट्टी संडास ही कामं दिली. आम्हाला पक्षाच्या विरुद्ध काही अडचणी नाहीत. कुठलाही पक्ष असो या मनसेचा असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादी आम्हाला पक्ष असा ठामपणे पाहिजे की कन्नवर नगरच्या प्रगतीच्या जे मागे सगळ्या झोपड्या आहेत त्या स्थानिक पाहिजेत. विक्रोळी कन्नवर नगर 2 प्रगती विद्यालयाच्या पाठीमागे भीम छाया रहिवासी संघ. आता इतर एवढ्या वर्षापासून आमदार असो खासदार असो किंवा नगरसेवक असो कुणी आम्हाला आत्तापर्यंत सगळे आश्वासन देतात आणि आमच्यापर्यंत येतात. निवडणूक आल्या की आमच्यापर्यंत येतात की आम्ही तुम्हाला बाथरूमची सुविधा करू आम्ही पाण्याची सुविधा करू किंवा लाईटीची करू. पण आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी येत नाही आणि आम्हाला कुठलीही सुविधा मिळत नाही. सगळ्यात मूलभूत सुविधा शौचालयासाठी असणारी जागा काही महिलांनी स्वखर्चाने त्यांच्याकरता सोयी उपलब्ध करून दिल्यात. तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? हा ना कुठल्याही नगरसेवकनी कुठल्याही पक्षाची लोकांचं सगळ्याकडे आम्हाला शौचालय नाही आम्ही उघड्यावर बाथरूमला बसतो तुम्ही आम्हाला 4 तरी महिलांसाठी तरी बांधून द्या असं सगळीकडे आम्ही अर्जी दिला तरी पण ते लोक काही विचार नाही केले. यासाठी आम्ही सगळे महिलांनी मिळून एक विचार केलो आणि आमचं काय आहे ती थोडक्यात आम्ही पैसे वगैरे वर्गणी काढून आम्ही स्वतः 4 संडास अशी बांधून घेतोय. आपण आताच पाहिलं की कन्नवर नगर 2 मधील लोकांच्या समस्या त्यांना कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय आणि त्याकरता त्यांना जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडनं त्यांना मिळाली नाराजी त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत सहकार्य आतापर्यंत केलेलं नाहीये. इकडच्या महिलांकडनं आपण आत्ताच जाणून घेतलं की त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या स्वतःकरता शौचालय बांधून घेतलेत. तर मला प्रश्न असा आहे की जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा ही कामं होत नसतील तर मग या लोकांनी या सामान्य माणसांनी ज्यांच्या बेसिक गरजा आहेत मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांनी कोणाकडे हात पुढे करावेत?